महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्यावर झालेल्या खोट्या गुन्ह्याचा प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध करत घोडेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। यावेळी प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। आमचे वरिष्ठ अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहे। एखादा कर्मचारी कामामध्ये हयगय करत असेल म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली असता ती गोष्ट मनात ठेवून सूड भावनेने खोटे गुन्हे दाखल होत असेल तर आम्ही काम कसे करणार, असे यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रियंका घनवट यांनी सांगितले। तसेच आमच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आमचे सर्व कर्मचारी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। विकास विभागाचे कर्मचारी आहेत, सर्वजण आम्ही शासकीय कामानिमित्त बऱ्याच ठिकाणी जात असतो आणि त्यावेळी जर काही घटना घडली तर त्या घटनेची चौकशी होऊन त्याची शहानिशा होऊन निपक्षपातीपणे त्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे। आणि अशी काही घटना जर झाली, बाबा निपक्षपाती चौकशी न करता शासकीय कामकाज करताना एखादी बाबा आमच्याकडून झाली असतं आणि निपक्षपातीपणे चौकशी झाली नाही तर त्या गोष्टीचा विचार थोडासा केला पाहिजे असं मला वाटतं। सहाय्यक प्रकल्प अधिकारी घोडेगाव। आजपर्यंत प्रकल्प अधिकारी यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत यांचा मी आमच्या कार्यालयाच्या वतीने जाहीर निषेध करते। तसेच मी सर्व समाज बांधवांना हे सांगू इच्छिते की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या अधीनस्थ असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जर एखादे GR नुसार किंवा नियमानुसार परिपत्रकानुसार आदेश काढले असतील तर त्यांचे योग्य पालन करावे। त्यामध्ये कुठलाही पर्सनल अहंकार बाजूला ठेवून काम करावे, इगो हर्ट न करता ते काम पूर्ण करावे। आणि जर कामात कुठली हयगय झाली आणि वरिष्ठांनी त्या संदर्भात योग्य ती कारवाई जर केली असेल तर त्या बदल्यात खुनशी भावनेने असे खोटे गुन्हे दाखल करू नये हीच माझी सर्वांना कळकळीची विनंती। आणि यामुळे आम्ही 3 APO आहेत, सर्व तरुण आहोत। आम्ही धडाडीने काम करण्यासाठी ऑफिसमध्ये जॉईन झालेलो आहोत, पण आमच्यामध्ये पण थोडेसे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। उद्या उठून आम्ही जर एखाद्याला आदेश दिला आणि तो पाळला गेला नाही आणि आमच्यावरच खोटे जर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही हातचा राखून काम करू की काय, अशी शंका मनात यायला लागली आहे। नमस्कार, मी संदीप पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि सोबत माझे सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचारी आम्ही आज सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेगाव पोलीस स्टेशन इथे आलेलो आहे। आमच्या कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी देसाई साहेब यांच्या विरोधात या वर्षभर राऊंडमध्ये 2-3 ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे तसेच आता विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने एक निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। तर कुठलाही गुन्ह्याची शहानिशा न करता किंवा आरोपाची शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल करू नयेत यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। आमच्या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत 4 जिल्ह्यांचा कार्यक्षेत्र आहे। 23 आश्रमशाळा, 9 अनुगणित आश्रमशाळा, 9 नामांकित शाळा तसेच 24 वसतिगृह आहेत। त्यामुळे आम्हाला शासनाचे आदेश तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आदेशाने विविध शाळांना आणि वसतिगृहांना भेटी द्याव्या लागतात। त्यामुळे भविष्यात कदाचित आमच्या विरोधात सुद्धा असे खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात। त्यासाठी आम्ही सर्वजण प्रकल्प अधिकाऱ्यांच्या साठी असे गुन्ह्याची म्हणजे कुठल्याही आरोपाची शहानिशा न करता असे गुन्हे दाखल करू नयेत। कुठलेही गुन्हे दाखल करताना शहानिशा करून तसे गुन्हे दाखल करावे यासाठी आम्ही आलेलो धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।